वाटणी तर झालीच पाहिजे, कारण मला एकत्र राहायला अजिबात नाही जमणार. मी एकत्र राहूच शकत नाही. सासूबाई, तुम्ही आणि पप्पा आहेत ना 6 महिने जाऊबाईंकडे राहावा आणि 6 महिने तीर्थयात्रेला जावा, मस्त देवदर्शन करून या. पण माझ्यात मी तुम्हाला नाहीच ठेवू शकत. जे जवळचं शेत आहे ते माझ्या वाट्याला आलं पाहिजे आणि जे लांबचं शेत आहे ना ते जाऊबाईंना देऊन टाका. कसं आहे, माझं नवीन नवीन लग्न झालंय ना, मला जमणारच नाही ना एवढं लांब शेतात जायला. कसं आहे, मला जवळचं शेत पाहिजे. मी लांबचं शेत अजिबात नाही घेणार. सासूबाई, जी गाय दूध देते ना ती माझ्या वाटेला आली पाहिजे आणि जी गाय दूध देत नाही ना ती जाऊबाईंच्या वाटेला येऊन द्या. कसं आहे, तुम्हाला तर माहितीये ना, माझं लहान पोरग आहे. आता मी दूध मागत कुठे फिरणार आहे? सांगा बरं, कुठे फिरणार मी दूध मागत? म्हणून जी गाय दूध देते ती माझ्या वाटेला आली पाहिजे. मी आताच सांगते, एकदम क्लिअर. घरात जेवढी पण भांडी आहे ना त्याची पण वाटणी झाली पाहिजे आणि जेवढी माझ्या माहेरची भांडी आहेत ना ती सगळी माझ्या वाटेला आली पाहिजे आणि जेवढी घरातली भांडी आहेत ना त्याची पण वाटणी झाली पाहिजे, अर्धी. टीव्ही आणि फ्रीज माझ्या वाटेला येणार, कळलं? माझ्या वाटेला येणार, माझ्या. हा, कळलं ना? आणि कूलर देऊन टाका जाऊबाईंना. कूलर नको आहे मला. घरात जी वॉशिंग मशीन आहे ना ती माझ्या वाटेला आली पाहिजे. तुम्हाला तर माहितीये लहान पोराची किती कपडे पडतात धुवायला, तर मी लहान बाळाला घेऊन एवढी कपडे कशी धुणार? म्हणून मी आताच क्लिअर करते, वॉशिंग मशीन माझ्याच वाटेला आली पाहिजे. कळलं सगळ्यांना? क्लिअर करते आताच.